नमस्कार, आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, आवाज जनतेचा। सविस्तर वृत्त असे की रात्री 1च्या सुमारास अमरावती महामार्गावरील धोत्रा जहागीर गावाजवळ एक भीषण अपघात झाला आहे। यात एक रुग्णवाहिका जाऊन उभ्या ट्रकला मागच्या बाजूने धडकली। या भीषण अपघातामध्ये रुग्णवाहिकेमधील डॉक्टर ललित जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक नरेंद्र बारसे गंभीर जखमी झाले आहेत। कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील 102 चे पायलट हे राजूभाऊ राठोड हे अमरावती येथे पेशंट घेऊन जात असताना त्यांना हा अपघात दिसला व त्यांनी तात्काळ रुग्णवाहिक मधील पायलट व डॉक्टर यांच्या मदतीसाठी धाव घेतली। कारंजा लोकेशन 108 रुग्णवाहिका अमरावतीवरून रुग्ण सोडून कारंजाला परत येत होती, त्यावेळी हा भीषण अपघात घडला आहे। दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी तत्पर असणाऱ्या रुग्णवाहिकेमधील डॉक्टरचा असा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे। या अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रक चालकाने महामार्गाच्या बाजूला पार्किंग लाईट न लावता हा ट्रक उभा करून ठेवला होता। तसंच या ट्रकला मागच्या बाजूने रेडियम रिफ्लेक्टर नसल्याने रुग्णवाहिका चालकाला महामार्गावरील हा उभा ट्रक दिसला नाही। याच कारणामुळे हा भीषण अपघात घडला असा अंदाज वर्तविण्यात येत आहे। अपघातामध्ये रुग्णवाहिका ट्रकच्या मागच्या भागांमध्ये धडक दिल्यावर पूर्ण केबिनचा सुराडा झाला, त्यामुळे रुग्णवाहिकेला दुसऱ्या ट्रकच्या सहाय्याने बाहेर ओढून डॉक्टर ललित जाधव वय 50 वर्ष व पायलट नरेंद्र बारसे वय 40 यांना काढण्यात आले। डॉक्टर ललित जाधव हे जागीच ठार झाले। या अपघातास कारणीभूत ट्रक चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे। तात्काळ घटनास्थळी धनच पोलिसांनी धाव घेतली व जखमीला ग्रामीण रुग्णालयात कामगारव येथे नेण्यात आले। महामार्गावर उभ्या ट्रकला किंवा इतर वाहनांना धडकून आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत। अशा घटनांमध्ये कित्येकांचा जीव गेला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झालेत। यासाठी आरटीओ आणि पोलीस विभागाने ठोस उपाययोजना करायची आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।